कुठलाही उपवास असो, आषाढी एकादशी असो किंवा कुठलाही उपवास असो, 99% घरामध्ये होणारा पदार्थ तो म्हणजे साबुदाण्याची खिचडी. तर साबुदाण्याची खिचडी जाड साबुदाण्याची किंवा बारीक साबुदाण्याची असे दोन प्रकार साबुदाणा असतात. कुठल्याही एका प्रकारचा साबुदाण्याची खिचडी किंवा वरईचा भात केला जातो. बाकी कुठलेही तामझाम न करता जास्तीत जास्त घरामध्ये हेच प्रकार केला जातो. तर आज आपण बारीक साबुदाण्याची खिचडी अगदी मोकळा सुटसुटीत कसं करायचं ते पाहूया. तर त्यासाठी इथे मी वाटीभर साबुदाणा घेतलेला आहे. रेग्युलरची जी आमटीची वाटी वगैरे असते ना, त्याच वाटीने घेतलेला आहे आणि स्वच्छ 2 पाण्याने धुवायचं, त्यापेक्षा जास्त धुवायचं नाही. हे जे बारीक साबुदाणा असते अगदी बारीक मोत्यासारखा असतो दिसायला आणि हे जास्त वेळ धुवायचं नाही, फक्त 2 वेळेस धुवायचं आणि यामध्ये पाणी सुद्धा जास्त ठेवायचं नाही, नाहीतर चिकट साबुदाणा होऊ शकतो. दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा. आता यासोबत आपण आमटी करूया. तर इथे मी साधारण 3 चमचे इतकं भाजलेलं शेंगदाण्याचं कूट आणि 2 हिरवी मिरची तोडून टाकलेली आहे. अर्धी वाटी दही टाकून घेतलेलं आहे आणि थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर यामध्ये साधारण एक अर्धा चमचा साखर टाकून घेतलेला आहे, म्हणजे दहीच्या आंबटपणाला बॅलन्स होतो. नाही आवडत तर नाही टाकलं तरीही चालतो. मिक्सरला फिरून घेतलेला आहे. आता एका पातेल्यामध्ये 1-2 चमचे तेल टाकून घेतले आहे. तेल गरम झालं की तुम्ही जर जिरे खात असाल तर जिरे टाकू शकता. आमच्या घरात उपवासाला चालत नाही आणि कोथिंबीर सुद्धा चालत नाही, त्यामुळे दोन्ही मी स्किप केलेला आहे. तर तुम्ही जर खात असाल तर दोन्ही तुम्ही टाकू शकता. त्यानंतर तयार करून घेतलेलं मिश्रण यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि या आमटीला छान उकळी आली की यामध्ये चवीपुरतं सैंधव मीठ टाकून घेतलेलं आहे. जो कोणता उपवासाचं मीठ तुम्ही खाता ते टाकू शकता. छान उकळी आलं की इथे समजून घ्यायचं की आपली जे आमटी आहे तयार झालेली आहे. तर आमटी छान तयार झाल्यानंतर म्हणजे उकळल्यानंतरच त्यामध्ये सैंधव मीठ टाकायचं, हे सुद्धा लक्षात घ्या. तर आता साबुदाण्याची खिचडी किंवा उसळ करण्यासाठी इथे मी पतल्या फोडी म्हणजे पातळ फोडी चिरून घेतलेल्या आहेत बटाट्याच्या आणि त्याचबरोबर थोडीशी शेंगदाणे आणि 3 ते 4 हिरवी मिरच्या ते सुद्धा कट करून घेतलेलं आहे. तर सोबत खाण्यासाठी काहीतरी चटरपटर पाहिजेच. तर इथे मी तळून घेतलेला आहे साबुदाणा आणि बटाट्याची चकली आणि त्याचबरोबर साबुदाणा आणि बटाट्याची कुरडई. तर आता याला बाजूला ठेवूया, यामधलं एक्स्ट्राचं तेल काढून टाकूया. तर साधारण 1-2 तास भिजल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता आपलं जे साबुदाणा आहे छान असं भिजल्या गेलेलं आहे. तर या ठिकाणी जास्त आपण पाणी ठेवलं नाही ना, त्यामुळे हे छान असं मोकळा सुटसुटीत झालेला आहे. पाणी जास्त ठेवला तर हे मोकळा होत नाही, लक्षात ठेवा. ज्या वाटीने आपण साबुदाणा घेतलेला आहे त्याच वाटीने साधारण पाऊण वाटी इथे मी जाडसर शेंगदाण्याचं कूट आणि सैंधव मीठ टाकून मिक्स करून घेतलेलं आहे. तर या ठिकाणी आता कढईमध्ये साधारण 2 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे. लागल्यास परत आपण टाकून घेऊ शकता, एकदाच जास्त नको. शेंगदाणे टाकून कुरकुरीत होईपर्यंत परतून घेतलेले आहे. त्यानंतर हिरवी मिरची सुद्धा परतून घेतलेली आहे. बटाट्याच्या फोडी छान नरम होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. इथे मी कच्चा बटाटा साल काढून पतल्या फोडी चिरून घेतलेला आहे. तुम्ही जर उकडलेला बटाटा टाकत असाल तर ते सुद्धा तुम्ही टाकू शकता तुमच्या आवडीनुसार, पण जास्त वेळ वाफवायची त्याला गरज पडणार नाही. तर हे बटाट्याच्या फोडी तेलातच खालीवर करायचं. तेल थोडंसं कमी वाटत आहे म्हणून 1-2 चमचे आणखीन टाकून घेतलेलं आहे. तर या ठिकाणी छान असं परतून घेतल्यानंतर बटाट्याच्या फोडी नरम झालेल्या आहेत, तुम्ही बघू शकता. आता या ठिकाणी आता जे आपण मिश्रण तयार करून ठेवलेलं आहे साबुदाणा आणि शेंगदाण्याचं कूट सैंधव मिठाचं, ते यामध्ये टाकायचं आहे. सुरुवातीलाच आपण अशा पद्धतीने मिश्रण तयार करून ठेवल्यामुळे काय होतं, जेव्हा आपण कढईमध्ये टाकतो ना, छान असं गुटळ्या वगैरे होत नाही, छान व्यवस्थित असं मोकळा सुटसुटीत होतो. ही टीप लक्षात ठेवा. माझी आई जशी शिकवली तसंच तुम्हाला सांगत आहे. तर या ठिकाणी सगळं मिक्स करायचं, झाकण लावायचं, गॅसचा फ्लेम कमी करून आपल्याला हे छान असं वाफून घ्यायचं आहे. 2 मिनिटानंतर साबुदाणा थोडासा काळपट असा कलर येतो, मऊसूद असं वाफला जातो, तरी देखील मोकळा सुटसुटीत असा पद्धतीने वाफलं की समजायचं की आपल्या साबुदाण्याची खिचडी तयार झालेली आहे. साधा सोपा हा प्रकार उपवासासाठी तुम्ही सुद्धा करत असाल तर नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि त्यासोबत सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. नंतरच्या रेसिपीमध्ये भेट देऊया. तोपर्यंत